सगळ्यांनाच मिळतंय. ह्यांच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट नाही होणार. त्यातली फालतू लोकशाही नाही माझ्याकडे. बाहेरून आल्यानंतर तुम्ही तिकीट देता म्हणून पण काही लोक 3-4 जण असतील. अजून कोण आहे ज्यांना नगरसेवक पदाचा अनुभव नाही बरं का, त्यांना कंटाळून बिल्डर्सबद्दल म्हणतात की बिल्डर्सना पण तुम्ही तिकीट देतात. कारण कालच अवधूत वाघ जे गेले ते म्हणाले की मला तर बसायला पण परवानगी नव्हती. प्रश्नाचा म्हणजे बिल्डर म्हणजे काय तो त्याचं म्हणणं की कार्यकर्त्यांना डावलून त्यांचा पैसा नाही. प्रश्न असा आहे, मी कार्यकर्त्यांना विचारल्यानंतरच हा निर्णय घेतलाय. ते तिथले विभाग अध्यक्ष हे तर मुळात कोणी नव्हतेच. तिथली जी पक्षाची सिस्टीम आहे त्यांना विचारल्यानंतरच हा निर्णय घेतला. मी ठरवलेला निर्णय नाही. मी त्यांच्यासमोर ठेवला होता हे की हे माझ्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचं आणि त्यांना विचारायचं. मी त्यांना काय विचारलं होते की 1, 2, 3 ही माणसं आहेत, हे 2 त्या दोघांपैकी तुम्हाला कोण पाहिजे. त्यांनी जो सांगितला तो दिला. पण काही निष्ठावंत तुमच्याकडे संजय गाडीसारखे ते पण गेले. काय प्रश्न असा, प्रत्येकाला समजा तिकीट पाहिजेच असेल नाही देऊ शकत. त्याच्यानंतर जर समजा तुमच्या थांबायची पेशन्स समजा नसेल ना, माझ्याकडनं बाहेर पडल्यावर महत्व आलं ना, किंवा माझ्याकडे होते पण महत्व आलं ना. इतर पक्षांमध्ये जी असलेली माणसं आहेत त्यांना बघवलं का कधी बाजूला या लोकांनी. महत्वाचं आहे तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथून बाहेर पडताय म्हणून तुम्हाला त्याचं महत्व आहे. त्या माणसांबद्दल महत्व नाही त्याला. ज्यांच्याकडे क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्यांना मी तिकीट देणार नाही. असे काही लोक आहेत ज्यांना क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे तरी त्यांना चव्हाणबद्दल बोलायचे का. म्हणजे 15 वर्षापूर्वीचे घेतलं. आता मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा आता किती लोक दाखवायचे ज्यांचे क्रिमिनल बॅकग्राऊंड होती. 15 वर्षात काही केसेस आहेत का. एखाद्या माणसाचा भूतकाळ असेल त्याच्यानंतर जर समजा माणूस तो सुधारला असेल आणि 4 वेळा जर नगरसेवक निवडून येत असेल, तो माणूस ज्या मतदारसंघामध्ये राहतोय तिथे सर्व प्रकारची लोक राहतात, सुशिक्षित राहतात, सर्व प्रकारची लोक राहतात. ते त्यांना मतदान का करतात आणि 4 वेळाचे नगरसेवक का निवडून आले. म्हणजे सांगताना कथा सांगायच्या वाल्याचा वाल्मिकी झाला आणि वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सांगायच्या. त्यांचं रामायण आम्ही वाचायचो. एखादा माणूस जर समजा सुधरत असेल संधी नाही द्यायची. आता जर समजा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारच्या केसेस असत्या मी तिकीट दिलं नसतं. दुसरी गोष्ट, तिथल्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना विचारल्यानंतरच हा निर्णय घेतला. सतीश प्रधानांपासून. पण सतीश प्रधान आज तुमच्यावर नाराज झाले. आता त्यांना तिकीट हवं आहे ना, ती काहीच नाही करू शकत हो या सगळ्या गोष्टीला. त्याच्यात माझं बोलणं झालं पण ते ठीक आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की या गोष्टींचा उगाच मुद्दे केले जातात मंत्रिसभेवर. काय अर्थ आहे का झाला. परवा दिवशी तुम्ही काहीतरी टाकले बलात्कार. म्हणजे लोकसभेला मला झालेलं माता भगिनींचं महिलांचं झालेलं मतदान त्याच्यानंतर लगेच सुरू झाले बलात्कार करायला लागले. अरे वा, काय झालं त्या मागच्या केसचं. आताही तुम्ही दाखवले कुठचंही पोलिसांना विचारायचं नाही, कशाला पत्ता नाही, कोर्ट नाही, पोलीस नाही, काही नाही, तपास नाही, तुम्ही निर्णय देणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांनी बलात्कार केला का, ज्याच्यात महिलांची मतं कमी होतील म्हणून. अशा प्रकारचा एकही माणूस मी पक्षात ठेवणार नाही. त्या महिलेवरती जर समजा अन्याय झाला असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्या मुलीला त्याच गोष्टींवरती किती काळ तुम्ही निवडणुका लढवणार. काही त्याच्यात एका शेवटापर्यंत येणार नाही त्या प्रश्नांच्या. जशी लोक कंटाळले तसा मी कंटाळलो. निवडणुकांमध्ये किती जागांची अपेक्षा आहे पक्षात. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा सगळ्यात बाजूने प्रयत्न आम्ही चालू आहे. बरं का, आता परमेश्वरालाच ठेवू. पण तुम्ही जेव्हा म्हणता की मुख्यमंत्री आमच्याशिवाय होऊ शकत नाही, मी त्याला विचारतो ते माझं आहे. आता इतक्या जागा निवडण्याची त्याच्यावर शिवाय तुमचंही सरकार बसेल असं नाही. त्याशिवाय तरी एक आकडा तुम्ही आकडे काय असं जे येतील ते 22 तारखेला. पण येतील ते सरप्राईजेस असतील. अलीकडे सर म्हणालात की माझी भूमिका ज्यांना पटेल त्यांना मी सपोर्ट देणार. कुठल्याही पक्षात तुम्हाला सपोर्ट द्यायला म्हणजे माझी भूमिका म्हणण्यापेक्षा मला ज्या गोष्टी करून घ्यायच्या त्या करण्यासाठी म्हणून जे हो म्हणजे तातडीने कुठल्याही पक्षातील तरी कुठल्याही म्हणजे काय ऑप्शन आहे का तुम्हाला. एक त्याच्यानंतर ते त्यात लवकरात लवकर कोण या गोष्टी करून नाही. पण त्याने वैचारिक मतभेद बरेच दिसतात तुमच्या पक्षांमध्ये किंवा बाकी पक्षांमध्ये. हे वैचारिक असे मतभेद दूर करून प्रश्न असा आहे, वैचारिक मतभेद असतील लोकांना कामं झाल्याची मतलब आहे. तुमचे वैचारिक मतभेद तुमच्यापाशी. वैचारिक मतभेद त्या काँग्रेस एनसीपीची पण आहे, शिवसेना भाजपची पण आहे. लोकांना काय कामं होण्याची मतलब आहे ना. लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र होणं गरजेचं आहे. शेतीला पाणी पुरवणं गरजेचं आहे. मराठी मुलांना मराठी मुलींना रोजगार मिळणं महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे.
या पाणी आणि विजेतनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणं हे गरजेचं आहे. लोंढे जे येत आहेत आज महाराष्ट्रावरती आणि शहरांमध्ये हे थांबवणं गरजेचं आहे. आणि तिकडून झोपड्या बांधल्या जात आहेत, घाट बांधल्या जाणं हे थांबवणं हे गरजेचं आहे. लोकांना काय यांच्यामधले मतभेदाची काय गरज आहे? पण तुम्हाला वाटतं का या सगळ्या गोष्टी कुठेतरी अंकुश बनते अंकुश ठेवण्यासाठी या बेवान हत्तींवरती कोणी माऊस नाही, यांच्यावरती कोणाचाही अंकुश नाही, तर चालू आहे. सतत जे सांगतो ना की पूर्वी असं म्हणायचे की इंच इंच लढू, सध्या महाराष्ट्रामध्ये सगळेच जण इंच इंच विकू, प्रत्येक गोष्ट विकायला काढली. या सगळ्या नेत्यांच्या नावावरती काय हजारो एकर जमिनी आणि काय 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 मायक्रो लेव्हलवरती चालू राज्यात तिसरी आघाडी पण झाली आहे. तुम्ही ओव्हरऑल आकलन जर केलं तर तुम्हाला काय वाटतं की परिस्थिती कशी असेल? आणि मला अजून ती कळली नाही तिसरी आघाडीचं. शेवटी विश्वासार्हता पण नावाची काही गोष्ट आहे की बरं का? 33 माणसं, 33 लोक काहीतरी ट्रेन मधनं काय फिरतात आणि काय 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 चाललंय? याचं नुसतं राजकीय स्टडी करत बसायचे. हे लोक काय, लोकांना काय समजत नाही का त्यांच्याला या सगळ्या गोष्टी? तुमच्यासाठी मनसे हा पक्ष निर्माण केल्यानंतर सर्वात मोठी जी एक निवडणूक आहे, कुठेतरी वाटतं की एक मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी पाहिजे आहे. बाळासाहेबांची म्हणून कुठेतरी वाटतं तुम्हाला पूर्ण? मी स्वतःहून मनापासून पकडतो की आशीर्वाद आहे म्हणून. आमचे पूर्वजांचे आशीर्वाद आहेत, अनेक थोरा मोठ्यांचे आहेत. बाबासाहेब पुरंदरे असतील, इतर अनेक लोक आहेत ज्यांचे आशीर्वाद आहेत. उघडपणे कदाचित अनेक लोक बोलत नसतील, परंतु अनेकांचे आशीर्वाद असतील असं मी गृहीत धरून पुढे वाटचाल करतो. बाळासाहेबांचा करिश्मा होता. 68मध्ये त्यांनी भाषणं केली आणि मराठी लोकांची मतं मिळवली. तुम्हाला काय वाटतं की आज तुमच्याकडून भाषणांचा असा परिणाम होतोय कुठेतरी? होत असणार ना, त्याशिवाय मतं थोडी पडतात. आणि कसं आहे, 60 वर्ष झाली. आज संयुक्त महाराष्ट्र होऊन आता जवळपास आता 49 वर्ष झाली. त्याच गोष्टींवरती किती काळ त्यांनी निवडणुका लढवणार? काही त्याच्या एका शेवटापर्यंत येणार नाही त्या प्रश्नांच्या. जशी लोक कंटाळले तसं मी कंटाळलो या सगळ्या गोष्टींना. इलेक्शनच्या तोंडावर सगळेच पक्ष जाहीरनामे जाहीर करतात. तुम्हाला वाटतं तुमचा किती विश्वास आहे या जाहीरनाम्यावर आणि किती लोक उतरतात त्या जाहीरनाम्यांच्या सत्यतेवर? 2004ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांनी सांगितलं 20 फुकट देऊ. मग विलासराव मुख्यमंत्री झाले आणि ते म्हणाले की आमचं प्रिंटिंग मिस्टेक होती. लोक हॅ हॅ करून सगळे बाकी हसले, संपला विषय. मजाक आहे का? जाहीरनामा किंवा कुठची गोष्ट तुम्ही सांगणं त्या मजाक आहे का? गंमत लावली का? अख्ख्या राज्याचं भवितव्य या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असताना आपण गंमत करत बसायची किती काय? तुमच्या भविष्यातला महाराष्ट्र कसा असायला? उत्तम. काय कमी काय महाराष्ट्रामध्ये? कुठच्या गोष्टींची कमी? सगळ्या गोष्टी आहेत. भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर उत्तम, अप्रतिम. ऐतिहासिकदृष्ट्या बघितलं तर अप्रतिम. टॅलेंट वाईज बघितलं तर कमाल. जग मागचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांचं टॅलेंट कुठे कमी कुठे होतं. त्याच्यामुळे जर समजा या सगळ्या गोष्टी लीड करायच्या ठरवल्या, युरोपमधल्या किंवा ऑस्ट्रेलियापेक्षा किंवा इतर कुठच्याही प्रदेशापेक्षा अप्रतिम महाराष्ट्र घडू शकतो, उभा राहू शकतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर पुरुष गरोदर राहणे ही एक गोष्ट जर समजा सोडली तर जगात अशक्य गोष्ट मला नाही वाटत कुठची आहे. कदाचित भविष्यात तेही घडेल, काय माहिती नाही बाबा. परंतु जगात तुम्ही जर मी आज जगामध्ये अनेक देश फिरलेलो आहे आणि अशक्य कुठची गोष्ट आहे. इतके देश जर तुमचा पुढे जाऊ शकतात. आपल्या मागून आलेले देश अनेक असे आहेत की ज्यांना फक्त भूगोल आहे, इतिहास नाही. बरं का? अशा अनेक देश आहेत जे आपल्या मागून आलेले कुठच्या कुठे पुढे निघून गेले. आपल्याला नाही जात आहेत. आपल्याकडे फक्त दिसतंय की हे कोण कुठचे काय होते, ते राजकारणामध्ये येऊन पैसे कमवून कुठच्या कुठे निघून गेले, एवढंच फक्त दिसतंय. बाकी सगळं तिथल्या तिथे आहे. कारण जे आमच्या तुम्ही बोललात आणि निवडणुकीच्या काळामध्ये वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.